पुंडलिक भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। गुरुदेव देव हरि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। शरबधनी बांधुनी रघुनाथ इंद्रजित अतिशय सलगत तेची ताची श्लोकार्थ स्वयंवंदत ते ऐका। ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत कथेचं अनुसंधान शरबंधनामध्ये बांधलं इंद्रजितानं, वल्गना केली आणि आपापल्या घरला निघून आला। रामचंद्राला, वानराला, सगळ्याला त्या असणाऱ्या सर्पास्त्रामध्ये अडकवलं आणि गावाकडे त्या ठिकाणी लंकेमध्ये आला। अतिशय उल्हासानं आला, जेवढं झटत होता याच्यासाठी केला होता अट्टहास। त्यानं जो प्रयत्न केला होता एवढा अभिचारिक यज्ञाचा, त्याच त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालं फळ। त्यामुळे त्याला आनंद वाटला आणि लंकेमध्ये माघारी चालला। शरबंधी राम लक्ष्मण दीर्घ शरण चेचन पडले पाडले रे कोणी दोघे जण इंद्रजित पण वल्गिरे। आणि इंद्रजित वल्गना करू लागला। राम लक्ष्मण पडलेले पाहिले, ज्यावेळेस ती पडले रणांगणावरती त्यावेळेस वल्गना करू लागला। डोळ्यानं प्रत्यक्षात पडलेलं पाहिलं, आनंद वाटला आणि काय बडबड करतो ऐका। जिने मारले खरदूषण त्रिशिरा चप्पल घालून काय तिचिराचा घेतला प्राण चप्पल काढून घे जा। राखी संगन विंडोनी बाण निवटिले। इंद्रजित बोलू लागला, ज्या रामानं खर दूषणाला मारलेला आहे, त्रिशर्याला मारलेला आहे, 14,000 मारले, ज्याचा धाक सगळ्या राक्षसांना आहे, असा असणारा तू राम आणि त्या रामाला आज मी माझ्या बाणामध्ये अडकवलं अशी गर्जना करू लागला। ऐकला श्रीराम पदार्थी त्याने एवढी केली खाती हे ऐकून लंकापती होऊन राठी चली कापे। एकला रामचंद्र आहे, पदाती आहे, रथ नाही, सारथी नाही, घोडे नाही, सैन्य नाही, असा असणारा एकटा एक राम। त्याला शरबंधनामध्ये तो रामाला रावण घाबरत होता, राक्षस घाबरत होती। एवढा ज्याचा पराक्रम आहे त्या रामाला मी अडकवलं म्हणून गर्जना करू लागला। श्रीरामाचा प्रताप भेष सदावे सोनी नावे रावण ते दोघे राम लक्ष्मण शरबंदी पूर्वम्या पाडले। ह्या रामचंद्राच्या ताकदीला, रामाच्या प्रतापाला रावण वसनत होता। वसनत म्हणजे झोपेतून सुद्धा अचानक जागा व्हायचा। रामचंद्राची धास्ती होती राजा रावणाला, झोपेमध्ये सुद्धा वसनत होता, रामाचं नाव घेऊन बडबड करत होता, रामाच्या बाणाची धाक घेतलेला होता। असा रावण ज्या रामाच्या प्रतापाला घाबरत होता, वसनत होता, त्या रामाला मी शरबंधनामध्ये अडकवलं, पाडलं असं बोलू लागला। 88 सहस्त्र शुक्ल चतुरान मिळाले सुरसुरा पूर्ण शरबंध सोडवणे। इंद्रजित विचार करू लागला, मला माहिती आहे 88,000 ऋषीशर येऊ द्या किंवा शिव शक्र चतुरानना महादेव येऊ द्या, इंद्र येऊ द्या, ब्रह्मदेव येऊ द्या, 33 कोटी देव येऊ द्या, कोणीही येऊ द्या, शरबंधन सुटत नाही। ही शरबंधनामधून वाचणारच नाही, मग कोणीही येऊ द्या असं इंद्रजित बोलू लागला। माझ्या शरबंधापासून सोडवू सके ते कोण शरबंधे राम लक्ष्मण दोघे जण संपूर्ण मारले। हे राम लक्ष्मण मारलेच, माझ्या शरबंधनामधून कोणीच यांना वाचवू शकत नाही। कोणीही जरी आलं तरी शरबंधन सुटत नाही। माझ्या शरबंधनापासून जगतामध्ये राम लक्ष्मणाला कुणीच वाचवणार नाही, ते निश्चितच मेले असं इंद्रजित बोलू लागला। इंद्रजित वीर जगजेती शरबंधाचे परिपाटी वानर वीर कोट्यानो कोटी रण परिपाटी पाडले। इंद्रजित योद्धा आहे, पण कपट नीतीमध्ये तो योद्धा आहे, सामर्थ्य पुरुषार्थ नाही। आणि इंद्रजिताने विचार केला, मी जग जेठी आहे, जगतामध्ये मी श्रेष्ठ आहे। राम लक्ष्मण वानरगण एक एक वानर शरबंधनामध्ये अडकवलंय, राम लक्ष्मणाला पाडलंय अशी गर्जना जाता जाता करू लागला। ज्याशी दाके लंकनाथ तेशी लंकेशी आकात
जोम्या मारिला रघुनाथ वानरे सहित सौमित्र. विचार करू लागला इंद्रजित, ज्या रामाला रावण धाकत होता, रावण घाबरत होता, ज्या रामाला एक एक राक्षस घाबरत होता, ज्या वानरांना राक्षस घाबरत होती, ते वानर तो राम मी शरबंधनामध्ये पाडला. बोलू लागला, राक्षस वेळाचे दूर मूळ राम लक्ष्मण वीर. प्रबल प्राणात भेदोनी शरदार केले निर्भूल वैराचे. इंद्रजित विचार करू लागला, राक्षसांचं आणि वानराचं युद्ध होण्यासाठी मूळ कोण आहे? राम आणि लक्ष्मण मूळ आहे. ह्या वानराला लंकेत कुणी आणलंय? रामचंद्राने आणलेला आहे. मग मूळ जे आहे त्या मूळ रामालाच मारलंय. त्यामुळे आता वैरच संपलं. वानर काय आपल्या बरोबर युद्ध करणार आहे? मूळ असणारा राम आहे, त्या रामाच्या जीवावर वानर आलेली होती. त्यामुळे मूळ रामच संपला, त्यामुळे आता वैरच संपलं असं इंद्रजित बोलू लागला. राहिली रणराची आटाआटी सरल्या युद्धाची या गोष्टी. राम लक्ष्मण वीर जगजेती सरसंकटी पाडिले. आता युद्ध करायची आटाआटीच नाही, भानगडच नाही, आता युद्धच करायचं नाही. युद्ध संपलं. राम लक्ष्मण मेल्यावर कोण युद्ध करणार आहे? कोण आपल्या पुढे टिकणार आहे? ही सगळी युद्ध करण्याची गोष्टी सुद्धा आता बंद करायच्या. युद्ध संपलं. आता सगळ्यांनी घरी जाऊन झोपायचं. संपलं आता युद्ध, भांडण सगळं संपलं. सगळ्यांनी आपापल्या घरी आनंदाने राहा. ज्याच्या जीवावर युद्ध करायचं होतं तो राम मी शरबंधनामध्ये पाडलेला आहे. त्यामुळं इंद्रजित बोलू लागला, वानर समुदाय समवेत रणी जिंकली रघुनाथ. रणी विजयी इंद्रजित निघेत नगनारात अल्लादे. आणि इंद्रजित आनंदाने निघाला, वाजत गाजत लंकेमध्ये गावाकडे चालला. जाता जाता बोलू लागला, राम लक्ष्मण सहित सगळे वानर जेवढे आलेले होते तेवढे शरबंधनामध्ये मी पाडले. आल्हादानं आनंदानं निघाला. निरविजयाचा बेरी निशाचे टिल्या. मोहीवर वरी गजती जयचे कार्य. कारी प्रविश्य नगरी अल्लादे. निज विजयाचा आल्हाद आहे. एवढे अथक प्रयत्नानंतर विजय मिळालेला आहे. आणि ते असणाऱ्या विजयानं राजा असणारा इंद्रजित त्या ठिकाणी उल्हासानं आनंदानं गर्जना करून निशाण वाद्य वाजून लंकेमध्ये निघाला. निरविजयाच्या गजरी शुगारी अलंकापुरी गुडिया. मकरले घरोघरी डोलती अंबरी पाताका. लंकेमध्ये सुद्धा बातमी गेली की इंद्रजितानं राम लक्ष्मण मारले. ही लंकेतली लोक दिवाळीत साजरा करू लागले. महाराज राम मरण ह्यांच्यासाठी आनंद होता. त्याच्यामुळे लंकानगर शृंगार केला, पताका लावले, घरोघरी तोरण बांधले, दिवे लावले, आनंद उत्साह लंकेमध्ये साजरा करू लागले. सडे चौक रंगमाळा अति अल्लाद राक्षस कुळा. इंद्रजित जेताचा सोळा पाहावया डोळा अल्लाद. चौका चौकामध्ये सडे टाकले, रांगोळ्या काढल्या. जेवढी सजावट घराला करता येईल प्रत्येक घराला तोरण बांधलेली होती. चौका चौकामध्ये सजवलेली होती. लाइटिंग वगैरे सगळ्या वेगवेगळ्या रंगाच्या लावलेल्या होत्या. इंद्रजित जित्याचा सोहळा, इंद्रजितानं जो विजय मिळवलेला आहे त्याचा असणारा जो विजयी झालेला आहे त्या विजयाचा सोहळा पाहण्यासाठी, इंद्रजिताला बघण्यासाठी लंकेमधली लोक एकत्र झाले. महाकपटी इंद्रजित सकल सैन्यासमवेत. स्वय प्रवेश रंकात जेवी बासवत महाबी. आणि महाकपटी इंद्रजित होता. साधा सुद्धा कपटी नव्हता. मगाशीच त्याने सांगितलंय, माझी या युद्धाची कपट गती जाणू न शके अमरपती. मी जर कपट करायला तर इंद्रदेवाला सुद्धा कळत नाही. एवढा महाकपटी असणारा इंद्रजित सगळ्या सैन्याला घेऊन जसं आभाळामध्ये आभाळाच्या ठिकाणी आकाश लपावं तशा पद्धतीने सैन्याच्या मेळामध्ये इंद्रजित लंकेला निघाला. विजय वाघाच्या गजरशते प्ररवशते श्री विजय मान. युग 4 मध्ये लंकापूर्व प्रवेश. विजय वाद्यांचा गजरामध्ये, विजय झाल्यानंतर जे वाद्य वाजवतात त्याच्या गजरामध्ये, त्याच्या आनंदामध्ये इंद्रजित लंकेला निघाला. सिंहासनी दशनन त्याची करणी अभिवंदन. सखे भाऊ सुहजन प्रिया प्रधान लिगी. सिंहासनावरती राजा रावण बसलेला होता. इंद्रजित समोर गेल्याबरोबर
राजा रावण उठला आणि उठून इंद्रजिताला आलिंगन दिलं. सगळे समस्त देखता वैसवनी लंकानाथ विजय समागाची कथा होय सांगता इंद्रजित. आणि रावण उठला, इंद्रजिताला आलिंगन दिलं. इंद्रजितानं रावणाला हाताला धरलं, सिंहासनापर्यंत नेलं, तिथं सिंहासनावरती बसवलं. इंद्रजित समोर उभा राहिला आणि सुरुवातीपासून काय काय झालं, कसं कसं मारलं, ती सगळी कथा इंद्रजित सभेमध्ये सांगू लागला. करुणी शरबंद विधान प्रथम पाडला रघुनाथ सर्वेची पाडला लक्ष्मण वानर गण एक एक. इंद्रजित सांगू लागला, मोठ्यानं माईक लावून सांगू लागला. म्हणले पप्पा ऐका, टेन्शनच घेऊ नका, म्हणले निवांत आराम करा. आता त्या राम लक्ष्मणाला मी मारलं, शरबंधन केलं, महादेवाकडे गेलो. महादेव तर आपल्याच पाठीशी असं वाटत होतं त्याला. महादेवाकडे गेलो, सर्पबाण आणलं आणि त्या असणाऱ्या सर्पबाणानं पहिल्यांदा रामाला पाडलं, लक्ष्मणाला पाडलं, एक एक वानराला सर्पबंधनामध्ये अडकवून आलो. झालं कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. प्रभु रामचंद्राय नमः. अंगद सुग्रीव जांबवंत आणि पाडिला हनुमंत वानर विराती समर्थ मारिले समस्त शरबंदे. आणि सांगू लागला इंद्रजित राजा रावणाला. म्हणले ऐका राजे साहेब ऐका, म्हणले टेन्शन घेऊ नका, राम लक्ष्मणाला तर मारलेलंच आहे, पुन्हा अंगद आहे, त्या अंगदाला सुद्धा पाडलं. हनुमंताला सुद्धा पाडलं. जांबवंत नळ नीळ पनस ऋषभ गज गवय गवाक्ष दधिमुख सगळ्या वानराला शरबंधनामध्ये अडकवलं. ऐकोन इंद्रजितांचे वचन गर्जे रावण आला दोन हरी के करुणी उत्पलवन ते आलिंगन पुत्रा ते. आणि असं इंद्रजिताने सांगितल्या बरोबर राजा रावणाला एवढा आनंद वाटला, सिंहासनावरनं उडी मारली, इंद्रजिताच्या समोर आला, गाढ अशा प्रकारचं आलिंगन दिलं, कपाळावरती चुंबन घेतलं आणि एवढा आनंद राजा रावणाला झाला. वीस भुजी अलंघिता दाणीन पुरे लंकनाथा पुन्हा मुख चुंबिता वग्राई माता आल्हादे. आणि परत परत त्या ठिकाणी कपाळाचं चुंबन घ्यायचं, पुन्हा त्या ठिकाणी गाढ अशा प्रकारचं आलिंगन द्यायचं, तरी रावणाचं समाधान होत नव्हतं. कारण लाडका पोरगा होता, श्रेष्ठ होता, मंदोदरीचा आहे. पहिली लग्नाची पत्नी मंदोदरी, तिचा मुलगा होता, श्रेष्ठ होता आणि आवडता होता. त्याच्यामुळं परत परत कपाळाचं चुंबन घ्यायचा, परत परत आलिंगन द्यायचा, आनंद वाटू लागला. रत्नांचा अभिषेक निज पुत्राशी करी दशमुख रणी विजयाचा हरिका परम सुख लंकेश. राजा रावणाला खूप सुख वाटू लागलं. डोळ्यामधून जी पाणी पडतंय त्या पाण्याचा अभिषेक, आनंद अश्रूंचा अभिषेक इंद्रजितावरती सुरू होता. परत परत असणारं मुखचुंबन करायचा. रणामध्ये जो विजय मिळालेला आहे त्या विजयाचा आनंद राजा रावणाला वाटू लागला. श्रीराम युद्धाच्या आधी रावण होता क्षयव्याधी इंद्रजिताने त्रिशुद्धी अधिव्याधी छेदिली. आणि रावण सांगू लागला, काय सांगायचं इंद्रजिता, हे राम लक्ष्मणाबरोबर युद्ध करणं म्हणजे एक प्रकारचा रोग आहे. आदिव्याधी ही रोग जडलेले होते, त्यांच्यापासून जिंकतच नव्हतं. पण तू राम लक्ष्मण मारले, आधीही संपवली आणि व्याधीही संपवली आणि मला सुखी केलं, असं रावण बोलू लागला. रणी बारी राम लक्ष्मण ऐकोन इंद्रजितांचे वचन निसुर झाला रावण शत्रू संपूर्ण निमाले. आणि इंद्रजिताच्या मुखामधून ऐकले राम लक्ष्मण मेले, असं ऐकल्याबरोबर राजा रावणाला खूप आनंद वाटला. एवढा आनंद वाटला, राम लक्ष्मण मुख्य शत्रू होते, तेच मारले, त्यामुळे आनंद वाटू लागला. राम लक्ष्मण सहवानरी रणी मारिली आवरी वैर माझ नाही संसारी निश्चय करी रावण. आणि इंद्रजिताला सांगू लागला रावण, इंद्रजिता राम लक्ष्मण मारल्यानंतर मला वैरीच नाही
माझे वैरीच ते दोघे जण आहे. ह्या दोघाला जर मारलं तर पूर्ण विश्वामध्ये ह्या संसारामध्ये मला वैरीच नाही. वैरी कोण आहे? फक्त तो राम आणि लक्ष्मण वैरी आहे. ते मारल्यानंतर ना जगात मला कोणी वैरीच नाही असं रावण बोलू लागला. शरबंद राम सौमित्र पाळिले ते कोणी वानरवीर रक्ष वयासी रामचंद्र कपी कुंजर पावले. आणि इकडं सुवेळा पर्वतावरती काय झालं ना आता मला सांगू लागले. त्याचं जाऊ दे, त्याचं जास्त वर्णन करायचं नसतं. लंकेत गेला, आनंद वाटला, संपला. इकडं ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण शरबंधनामध्ये पडले त्यावेळेस जमीन सुद्धा मृदू झाली, फुलासारखी झाली. जमिनीवरचे खडे काटे रामाच्या अंगाला टोचू नये मऊ झाली. आणि राम लक्ष्मण पडल्यानंतर ना राम लक्ष्मणाच्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी असंख्य वानर एकत्र गोळा झाले. इंद्रजित विजय गजरा प्रवेशाला लंकापुरा शरबंदी श्रीरामचंद्र रक्षण वानरा अति यज्ञ. आणि इकडं इंद्रजित विजयाच्या गजरामध्ये लंकेला गेला निघून. इकडे शरबंधनामध्ये रामचंद्र लक्ष्मणजी पडलेले होते, शरबंधनामध्ये अडकलेले होते. त्यावेळेस सगळे वानर अत्यंत प्रयत्नानं रामचंद्र लक्ष्मणाचं संरक्षण करू लागले. शरबंदी राम सौमित्र संरक्षणी वानरवीर पावले पैतोत्वर परमशूर वाढीवा. आणि इकडं शरबंधनामध्ये रामचंद्र आणि लक्ष्मणाचं संरक्षण करण्यासाठी थोर थोर वानर जे बलवान आहेत, सामर्थ्यवान आहेत, अशा प्रकारची वानर रामचंद्राच्या सुरक्षिततेसाठी जवळ आले. कोण कोण आले ऐका. हनुमंतांगदानी निळ सुशल कमुदानी नळ सानुप्रस्थवीर प्रबळ रण कल्लोळ शतबळी. रामचंद्राच्या संरक्षणासाठी आलेला पहिला हनुमान, अंगद, नळ, नीळ, जांबुवंत, ऋषभ, शरभ, कुमुद अशा प्रकारची जी ताकदवान वानर होते, बलवान वानर होते, अशा प्रकारची वानर संरक्षणासाठी आले. झालं. गजगवाक्ष परसरंभ जावंत ऋषभ शरभ ऋतुवानर स्वय सुप्रभ सैन्य समारंभ सज्ज केला. सगळे त्या ठिकाणी आले. ऋषभ आहे, गवय, गवाक्ष, नळ, नीळ असणारे त्या ठिकाणी वानर श्रेष्ठ श्रेष्ठ पण श्रंभ अशा प्रकारची वानर रामचंद्राच्या संरक्षणासाठी आले म्हणतात. राम पाडीला शरपंजारी बोवच्या वानरांच्या हारी द्रुम पाणी महावीरी सैन्य संभारी रक्षण रामा. आणि सगळे त्या ठिकाणी पाडले. त्यावेळेस रामचंद्राच्या असणाऱ्या संरक्षणासाठी सगळेचे सगळे वानर जवळ आले. कसं कसं संरक्षण करतात ऐका. राम सौमित्र शरपंजारी विकळ देखिले वानरी या लागे मिळून महावीरी शिळशी करी सन्नद्ध. राम लक्ष्मण शरबंधनामध्ये अडकलेले होते, ते पडलेले होते आणि त्या विकळ पडलेले असल्यामुळं त्यांच्या संरक्षणासाठी हातामध्ये शस्त्र असतं. संरक्षण का? परत इंद्रजित महागारी येऊ नये आणि काही अनर्थ करू नये म्हणून रामचंद्राच्या कडनं शस्त्रास्त्र सहित वानर गोळा झाले. वानरवीर श्रेष्ठ श्रेष्ठ राम रक्षिणी अति सन्निष्ठ वालया वावल शक्य वाट विवळ दुर्घट ती केला. आणि वानरवीर श्रेष्ठ श्रेष्ठ वानरवीर होते, बलवान वानरवीर होते, रामचंद्राच्या अत्यंत जवळ आलेले होते, सनिष्ठ आलेले होते, मोठमोठाले वानर होते, बलवान सामर्थ्यवान वानर संरक्षणासाठी आले. शरबंदी राम सौमित्र बाणे बाणे मेदिले गात्रे गात्र रीता पटवान ऐकिले मात्र पडले वीर निचेष्टित. शरबंधनामध्ये राम लक्ष्मण निचेष्टित पडलेले आहेत असं आवाज दिसू लागले. त्यावेळेस त्यांच्या संरक्षणासाठी असंख्य वानर भेटले. रीता ठाव नाही. रामचंद्र लक्ष्मणाच्या अवतीभोवती रिकामी जागाच नाही, अशी सगळी वानर एकत्र जमा झाले. आईचे दे कोणी दोघांची भयत्रास सुग्रीवासी असृष्टवती लोचनांची उपसा बुकची स्पुंदत. राम लक्ष्मणाला पाहिलं
भीती असणाऱ्या राजा सुग्रीवानं घेतली. भीती वाटली आणि त्रास वाटला, दुःख वाटलं. राम लक्ष्मणाला अशा अवस्थेमध्ये पाहिलं, अत्यंत दुःख राजा सुग्रीवाला वाटलं. शेर बंधाच्या बंधनी मुख्य दुरानी मर्या दोन्ही विभीषणा सांगुनी तळमळूनी विलपत. आणि राजा असणारा सुग्रीव तळमळू लागला, अतिशय दुःख करू लागला. विभीषणाला जवळ बोलावलं आणि आपल्याला झालेलं दुःख विभीषणाच्या पुढे राजा सुग्रीव दुःखित स्वरामध्ये प्रकट करू लागले. सीतीनं पाव्याची कार्यता वर्त गेला माझा पुरुषार्था रणिनी मला श्री रघुनाथा विफलता ती दुःखे. सुग्रीव राजा विभीषणाच्या जवळ गेले आणि रडू लागले. विभीषणजी, कुणाला दाखवायचा पुरुषार्थ? आज माझी एवढी ताकद आहे, पण काय करायचे त्या ताकदीला? सगळी ताकद व्यर्थ गेली. राम लक्ष्मणच राहिले नाही, तर पुरुषार्थ करायचा कुणा पुढं? कुणा पुढे ताकद दाखवू? काय करू? विभीषणजी सांगा. कधी कधी श्रीराम चरणी सीतारी पासवणी रामने मला शरबंधनी श्रीराम ऋणी मी उरलो. सुग्रीव राजा सांगू लागला, विभीषणजी, रामचंद्राच्या पायावरती डोकं ठेवून शपथ घेऊन सांगितलंय, रामा, तुमची असणारी सीता बंदीपासून सोडवील. लंकेमध्ये राजा रावणाने अशोकवनात ठेवलेली सीता त्या असणाऱ्या राक्षसापासून सोडवील आणि तुमच्यापाशी आणील, अशी रामचंद्राच्या पायावरती शपथ घेतलेली आहे. पण राम लक्ष्मणच शरबंधनामध्ये त्या ठिकाणी निमाले. मग आता पुरुषार्थ कुणाला दाखवू? रामचंद्राची शपथ खोटी झाली असं सुग्रीव बोलू लागले. श्रीराम गेला परलोकाशी सवेन नेले लक्ष्मणाचे ऋण पेळवे कोलाबाची आत दुःखेची विलपत. सुग्रीवजी सांगू लागले, विभीषणजी, रामचंद्राचं वाचिक ऋण माझ्यावरती आहे. मी शब्द दिलेला आहे, पण तो शब्द अजून पूर्ण झाला नाही. त्याच्या आधीच रामचंद्र परलोकाला गेले. एकटे गेले नाहीत, लक्ष्मणाला घेऊन गेले. लक्ष्मण जर असते तर लक्ष्मणा पुढं तो प्रताप दाखवला असता, त्यांच्या पुढे ऋण फेडलं असतं. पण आता कोणापाशी फेडावं? राम लक्ष्मण दोघेही गेले. आमच्या असण्याची काही वाचारूपी ऋण आहे, शब्दरूपी ऋण आहे, कुणा पुढे फेडावं सांगा. राणी मारुनी लंकेशाची सोडून आणि सीतेची ते पुसले श्रीराम पाशी मुक्ती पाशी काय राहू? काय दाखवू विभीषणजी? समजा सीतेला सोडवलं, सीतेला राजा रावणालाही मारलं, सगळ्या असणाऱ्या राक्षसांना मारलं, इंद्रजिताला मारलं आणि सीतेला सोडवलं, तर सीतेपाशी कोणत्या तोंडानं जायचं? सीतेचा नवराच जिवंत नाही, मग सीतेला काय तोंड दाखवू? काय उत्तर देऊ सांगा विभीषणजी. रडत पडत देवा म्हणाला नपुसंक सुग्रीव रामा तरला जीविता जीव प्रताप दाऊ कोणाशी. विभीषणजी, त्या ठिकाणी रडत पडत असणारं म्हणताल तुम्ही, बाकीचे सगळे म्हणताल सुग्रीव राजा रडतय पडतय, नपुंसकाय, ताकद नाही. ताकद खूप आहे हो, पण ज्याला ताकद दाखवायची तोच राहिलेला नाही. जीवाचा जीव राम आहे आणि तो रामच राहिला नाही, तर कुणापुढे पुरुषार्थन ताकद दाखवू सांगा. सुग्रीवजी बोलतात, माझ्या अंगाती पुरुषार्थ क्षणे जाईन लंकाला रणी उकडी इंद्रजिता तरी रघुनाथ न भेटे. विभीषणजी, माझ्या अंगी खूप ताकद आहे हो, भरपूर पुरुषार्थ आहे. आता जाऊन राजा रावणाला मारून येतो. त्याला मारायचं काय अवघड आहे? पाठीमागच गोपुरावर असताना सुद्धा त्याला मारायला धावलेलो होतो, तेव्हा वाचला कसा तरी. आता जाऊन राजा रावणाला मारील, पण रावणाला मारल्यानंतर राम भेटणार नाही. राम अंतरलेला आहे, राम दूर गेलेला आहे. काही जरी केलं तरी रामचंद्र आता भेटणार नाही, तर याचं दुःख होऊ लागलं. सांगू लागला, राणी मला श्री रघुनाथ ऐसे मानुनी त्यात श्रीराम दुःखे दुःख विभूत सुग्रीव प्रणांत करू पाहे. सुग्रीवाने विचार केला, विभीषणजी, किती जरी पराक्रम दाखवला, काही जरी केलं, कोठ्यामध्ये राक्षस जरी मारले, तरी राम आता भेटत नाही. आणि जर रामच भेटले नाही, आम्ही सुद्धा माघारी जाणार नाहीये. जसं राम इथं परलोकाला गेले, तसं मी सुद्धा जीव देईल आणि रामचंद्राबरोबर परलोकाला जाईल. प्राण टाकण्याचा विचार सुग्रीवजी करतात. श्रीराम मागे राणे ते तव मजलिंद जिने राम विरले प्राण देणे या कारणे उद्धता. आणि सुग्रीवजी सांगू लागले, रामाशिवाय वेगळं राहायचंच नाही. राम माझा प्राण आहे.
प्राणाशिवाय कोण वेगळं राहतं? प्राणाला सोडून राहता येतं का? राम माझा जीव आहे, जीव. आणि त्या रामरूपी जीवाला सोडून वेगळं राहायचंच नाही. राम जर गेला तर मी सुद्धा जीव देईल म्हणून प्राण देण्यासाठी सुग्रीव राजा तयार झाले. त्याची विभीषण संमुखीत नाही मला रघुनाथ समोर घेता व्रतांत व्यर्थ प्रणांत का करीशी. विभीषण बुद्धिवान होते. विभीषणजी सांगू लागले, सुग्रीवजी त्या इंद्रजितामध्ये एवढी ताकद नाही की रामचंद्राला मारील. रामचंद्र मेलेले नाहीत, शरबंधनामध्ये फक्त अडकले. कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा विचार न करता कुठलंही कार्य करणं अविवेकाचं लक्षण आहे. त्याच्यामुळे आधी इत्यर्थ करा, रामचंद्र आहेत का नाही आधी बघा, चौकशी करा, असं विभीषणजी बोलतात. चाल पावशर बंधात श्रीराम निवला की जित सबळ घेऊन इत्यर्थ मग कार्यार्थ विचारू. विभीषणानं सांगितलं, सुग्रीवा तू अचानक कस काय ठरवलं मेला म्हणून? तुला काय माहितीये? चल माझ्या बरोबर. शरबंधनामध्ये जिथं रामचंद्र पडलेले आहे तिथं जाऊ, तिथं जाऊन रामचंद्राला पाहू, ते त्यांचं काय झालेलं आहे, आहेत का नाही त्यांचं असणारी अवस्था पाहू, आणि जर ते मेले असतील तर पुढचं कार्यार्थ आपण करू. विभीषणजी बोलतात, सुग्रीवासी चंबकून जलहस्ते विभीषण त्याचे नेत्र परिमार्जुन हित वचन अनुवादे. सुग्रीवाला त्या ठिकाणी समाधान केले सुग्रीवाचं, आणि पाण्यानं त्याचं असणारं मुखावरनं पाणी घेतलं विभीषणजीनं, सुग्रीवाच्या तोंडावरनं हात फिरवला. दुःखमय जीवन झालेलं होतं, डोळ्यामधून अश्रू वाहत होते. आणि हिताचं हित कशामध्ये आहे ते हिताचं बोलणं विभीषणजी बोलतात. तू तो राजा वानर नाथ तुझ देखून या रडत पडत इंद्रजित येऊन त्वरित करील गात सर्वांचा. विभीषण सांगू लागले, तू वानरांचा राजा आहे, वानराने कसंही वागू द्या, राजाला मर्यादा असते. तू जर इथं रडत पडत बसला तर ते इंद्रजित आता माघारी येईल. काही लांब नाही, आपण लंकित जाऊ. आता इंद्रजित माघारी येईल आणि सगळ्या वानराला मारेल. त्यामुळं तू सावध राहणं गरजेचं आहे. तू धीरवीर पुरुषार्थ राहणं गरजेचं आहे. तू जर रडत पडत बघितला तर इंद्रजित येऊन सगळ्याला मारेल, म्हणून तू सावध राहा. विभीषणजी बोलतात, श्रीरामाच्या हित कार्यार्था पवर्ता वेगा तत्वता एवढ द्यावी कळता संरक्षिता श्रीराम. आणि रामचंद्राच्या हित कार्यासाठी सावध राहा सुग्रीवजी. असं रडून आणि पडून जमत नाहीये. लक्ष देऊ नाही का? सावध राहावा. रामचंद्राचं कार्य आपल्याला साधायचंय. शरीरामध्ये विकळता येऊन देऊन जमत नाही. अखंड पुरुषार्थ शरीरामध्ये पाहिजे. रामाचं संरक्षण करायचंय. चला, विभीषणजी बोलतात, श्रीराम होईल सावधान त्री सत्य सत्य माझे वचन विकल्पना जरावा पण ऋषी भाषण वाल्मिकी. आणि विभीषणजी सांगू लागले, सुग्रीवा माझं वचन सत्य आहे. माझ्या मुखाला अजून विटाळ नाही. तोंडाला विटाळ कधी येतो महाराज? ज्यावेळेस आपण खोटं बोलत त्यावेळेस तोंड विटाळलं जातं. माझं असणारं मन शुद्ध आहे, मुख शुद्ध आहे, आणि त्या मुखानं सांगतोय सत्य सत्य त्रिकालबाधित सत्य सांगतोय. रामचंद्राला मरण नाही. ऋषी वाल्मिकाचा अनागत भविष्य आहे. रामचंद्र शरबंधनामधून सावध होतील. विभीषणजी बोलतात, सेना सैनिक प्रधान मिळवून वानर गण श्रीराम रक्षवा पण सावधान जव होय. आणि विभीषणजी सांगतायत, सुग्रीवा सगळं वानर सैन्य घे तुझा आणि रामचंद्राचं संरक्षण कर. जोपर्यंत रामचंद्र सावध होत नाही, शरबंधनामधून मोकळे होत नाही, तोपर्यंत त्यांच्या असणाऱ्या शरीराचं त्यांच्या असणारे रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे. विभीषणजी बोलतात, सावध झाल्या रघुनाथा करील रावणाचा घात इंद्रजित कुंभकर्ण समवेत रणी प्रणांत राक्षसा. अरे विभीषणजी सांगू लागले, सुग्रीवा रामचंद्र सावध होणार त्रिकाल बाधित सत्य आहे. आणि जर रामचंद्र सावध झाले तर रावणाला मारून टाकतील, इंद्रजिताला मारतील, कुंभकर्णाला मारतील, एका एका राक्षसाचा वध होईल. विभीषणजी बोलतात, राक्षसांची जाती व्यक्ती उरून दी रघुपती सकळ भयाची समाप्ती जाण निश्चिती श्रीरामे. आणि सांगू लागला विभीषणजी, सुग्रीवा लक्ष देऊ नये, राक्षसांची जातच रामचंद्र शिल्लक ठेवणार नाही. सगळ्या राक्षसाला मारून टाकतील. आणि एवढं असणारे कीर्ती रामचंद्र शरबंधनामधून मोकळे होऊन करतील. विभीषणजी बोलतात, सुग्रीवानी विभीषण ऐकोनी दोघांचे अनुवादन अंगद झाला हर्षवदन श्रीराम महिमा
माल अलक्ष्य. सुग्रीवाचं आणि बिभीषणाचं बोलणं चालू होतं. ती बोलणं अंगदानं ऐकलं. पडलेला होता शरबंधनामध्ये पण ऐकल्याबरोबर अंगदाला हसू आलं. कारण अंगदाला रामचंद्राच्या पुरुषार्थाचा प्रताप सामर्थ्याची ताकद माहिती होती. त्यामुळे अंगद हसून काय बोलतात, श्रीराम नावाच्या स्मरणी जन्म मरणाचं मुळ पळणे. तो राम पडला रक्षाबंधनी सत्यवानी तो मूर्ख. अंगद सांगू लागला, ऐका सुग्रीवजी, बिभीषणजी ऐका. रामचंद्राचं नाव घेतल्यानंतर मरण पळून जातं. मरण मरून जातं. पळून जाण्यापेक्षा मरणच मरतय. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर कधी रामाच्या नावानं. मरण पळून जातं, मरून जातं. आणि तो राम शरबंधनामध्ये अडकला, पडला, मेला असं जो म्हणतो तो मूर्ख आहे. अंगद बोलू लागले, शस्त्रघात लागल्या स्वप्नी तिने जागृतीने मरे कोणी. देवी राक्षस सरबंधोनी श्रीरामराणी केवी पडे. अंगदाने सांगू लागलं, ऐका बिभीषणजी, ऐका सुग्रीवजी, ऐका. स्वप्न पडलं आपल्याला झोपीमध्ये आणि स्वप्नामध्ये जर एखाद्याचा शस्त्रघात झाला, स्वप्नामध्ये ऍक्सिडेंट झाला तर माणूस खरंच मरतोय का? जाग झाल्यावर तो जिवंतच राहणार आहे ना. स्वप्नात काही होऊ द्या, पण जर जाग झाला त्याच्या शरीराला इजा होत नाही. तसं ही स्वप्न होत आहे. शरबंधन म्हणजे सकाळी 7 प्रहर झाल्यानंतर 24 तासामधले प्रहर संपल्यानंतर रामचंद्र सावध होतील. अंगद बोलतात, राम काळाचा कृतांत राम जन्म मरणातीत राम परब्रह्म शोधित त्याशी रणगात केवी घडे. आणि सांगू लागले, राम काळाचा कृतांत. काळाला सुद्धा मारणारा राम आहे. राम काळाला ऐकतात का? काळ काळा ते आकळीत, काळा ना कळे रघुनाथ. तोही बैसला गिरी गुहेत, सीते शुद्धार्थ नटनाट्य किष्किंदकन अटवाध्याय. राम अंगदजी सांगू लागले, काळाला सुद्धा आकळत नाही, काळाला सुद्धा धाक देणारे, काळाला सुद्धा बंधन करणारे माझे रामचंद्र आहेत. त्यामुळे कुणीही त्या ठिकाणी टेन्शन घेऊ नका. रामचंद्र सुखी स्वस्त आहेत. अंगद बोलतात, श्रीराम जगाचे जीवन राम सर्वाचे चैतन्य घन राम शस्त्राचे तिखटपण त्याशी लागती बाल कदा न घडे. आणि अंगद सांगू लागले, राम जगाचं जीवन आहे. राम आहे म्हणूनच किंमत आहे. अहो, आपण आता इथून गेल्यावर पुती संपल्यावर घरी जाऊन झोपतो, आपल्या मनानं झोपतो. पण उठवायचं का नाही ती रामाच्या हातात आहे. आणि त्यानं जर उठवलंच नाही तर उठवायला 4 जण लागतात उचलायला. म्हणून रामचंद्र जगाचा जीवन आहे. रामचंद्रामुळे जग आहे. तो श्रीराम जाताची जाण, जगाचे प्राण जातील की, अशा प्रकारचा राम आहे. राम चैतन्य विग्रही आहे. राम पूर्ण ब्रह्म आहे. जे काही शस्त्र आहे त्या शस्त्राची धार राम आहे. शस्त्राचा तिखटपणा राम आहे. आणि त्या रामाला कसं शस्त्र लागतील? अंगद बोलतात, राम अवतारी ब्रह्म पूर्ण त्याची नाही जन्म मरण त्याचे अंगी लागून बाल पावला निधन ते मिथ्या. अंगद सांगू लागले, ऐका सुग्रीवजी, मरणाची भीती कुणाला आहे? कुणाला आहे मरणाची भीती? जो जन्मला आहे त्याला मरणाची भीती आहे. जो जन्मलेलाच नाही, जो अवतरित झालेला आहे, अवताराला मरणाची भीती नसते. राम चलत चलत वैकुंठाला जाऊन येतील, स्वर्गात जाऊन येतील, गावाला गेल्यासारखं. त्यांना काय? त्यांना जन्म मरणाची भीती नाही. मग मरणाची भीती कुणाला आहे? जे जे आकारात आले ते ते नाशात पावले. जे जननी जठरी नाही जन्मले ते अमर झाले सर्वस्वे. जगामध्ये अमर अशीच आहे जी आईच्या पोटातनं जन्मलेली नाही. मग आईच्या पोटातनं कोण जन्मलं नाही याचा अर्थ अमर कुणीच नाही, सगळ्याला मरण आहे. पण रामचंद्र अवतरित झालेले, त्यांना जन्मही नाही आणि मरणही नाही. जन्म मरणाच्या पलीकडचा राम आहे. अंगद बोलतात, राम चैतन्य विग्रही राम देईची विदेही श्रीरामासी द्वंद्व बाधा नाही पडिला गाई ते मिथ्या. आणि रामचंद्र घावाने पडले, बाण लागून पडले, शरबंधनामध्ये अडकले, हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे. रामचंद्र विदेही अवस्थेमध्ये वर्तन करताय, त्यांना देहाची व्यथाच होत नाही. अशा पद्धतीने अंगद बोलतात, करिता राम नाम स्मरण मनाची आलट मरण त्या श्रीरामाला लागून बाल निमल पूर्ण ते मिथ्या. अरे रामाचं
रामाचं जरी स्मरण केलं तरी मरणाला मरण येतं. नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे माघारी. जिथं रामायण चालू आहे तिथं मरणाला एंट्री नाही. का? भगवान श्री विष्णूचं सुदर्शन त्या घराच्या कडनं फिरतय. जिथं जिथं रामचंद्राचं नामस्मरण आहे त्या घराचं संरक्षण सुदर्शन करतय आणि सुदर्शना पुढे यम येणार आहे का? म्हणून जिथं रामाचं नामस्मरण आहे तिथं मरण येतच नाही. आणि शरबंधनामध्ये पडला सगळं खोटं आहे. अंगद बोलतात शरबंधनी रघुनंदनाची स्वरूपे सावधान रामबंधनी निर्बंधन हे मुख्य लक्षण रामाचे. रामचंद्र शरबंधनामध्ये आहेत पण सावध आहेत. स्वतःच्या स्वरूपामध्ये ती सावध आहे. उगा आपलं पडून राहिलेले आहेत. महादेवाचं वरदान प्रतिपालन करायचंय म्हणून पडलेले आहेत पण आतमध्ये सावधान आहेत रामचंद्र. अशा प्रकारे अंगद बोलतात राम शरबंधनी बंधातीत तरी पळून राहिला येत त्याही आरतीचा वृत्तांत सावचित अवधारा. अंगद पुढे सांगू लागले सुग्रीवजी तुम्हाला वाटेल रामचंद्र मरणाच्या पलीकडचे आहे मग तरी शरबंधनामध्ये का पडून राहिले? काय असणाऱ्या इंद्रजिताच्या बाणाला मान दिलेला आहे का त्याच्या बाणामध्ये अडकले? असं जर तुम्हाला वाटलं तर त्याचंही त्या ठिकाणी कारण सांगतो ऐका. शिववरदाचे वरदभान मी त्याला करी रघुनंदन सोय सावनी शरबंधन शिववरदान प्रतिपाळी. अंगद सांगू लागले ऐका सुग्रीवजी महादेवाचं वरदानाचं बाण आहे ते बाण जरी इंद्रजिताने सोडले असले तरी महादेवाकडून आणलेले आणि महादेवाच्या शब्दाची अवहेलना होऊ द्यायची नाही. महादेवाचं वरदान मिथ्या होऊ द्यायचं नाही. त्या महादेवाला मान म्हणून राम लक्ष्मण शरबंधनामध्ये अडकले. आयशी श्रीरामाची मूळ कथा अंगदी सांगे आल्हादता त्याने उल्हास हनुमंतास प्रेमवता आलिंगी. अशा प्रकारे रामचंद्राची समूळ कथा अंगदानं सांगितली. हनुमंतानं ऐकली. हनुमंतानं ऐकल्याबरोबर हनुमंताला आनंद वाटला. उठले आणि अंगदाला आलिंगन दिला. परम प्रीती पाटी थापटी श्रीराम स्वरूप कसवटी अंगदाची गोड गोष्टी सकळा पोटी आल्हाद. आणि अत्यंत आनंद झाला. हनुमंताला अंगदाला जवळ घेतलं. अंगदाची पाठ थापटली. शबास हनुमंत सांगू लागले. कारण हनुमंताच्या जे मनात होतं ते अंगदानं बोलून दाखवलं. त्याच्यामुळे हनुमंताला आनंद वाटला. एकमेकाला कडकडून मिठी मारली. काय झालं? श्रीरामाची नाही मरण अवस्था श्रीरामी नाही विकळता कोण पाळ इंद्रजिता मज हनुमंता असताई. हनुमंताने सांगितलं रामचंद्राला मरण नाही. रामाला देहाची विकळता नाही. आणि त्या इंद्रजिताची काय ताकद आहे? मी असताना त्याला बिळात लपेपर्यंत मी मारलेला आहे आणि मी इथं जिवंत असताना ते इंद्रित रामचंद्राला कसं मारिला? हनुमान बोलतात कोणी हनुमंत उत्तर उल्हासले स्वये वानर अवघे करिता जय जयकार हर्ष निर्भर सुग्रीव. आणि त्यावेळेस हनुमंताचं बोलणं ऐकलं. इंद्रजित मी असताना येत नाही. रामचंद्र मरणाच्या पलीकडचे ते मरतच नाही असं म्हटल्याबरोबर सगळ्या वानराला आनंद वाटला. राजा सुग्रीवाला आनंद वाटला. विभीषण वानरांना आनंद वाटला. एकीकडे सोये रावण सीता वश करावया आपण राणी निमाले राम लक्ष्मणाला साक्षेपे श्रवला सोय करवी. इकडं राजा रावणाला झोप लागत नव्हती. निम्म्या रात्रीचा प्रसंग आहे महाराज. रात्रीमध्ये राजा रावण अशोकवनामध्ये गेला आणि सीतेला सांगितलं सीते ज्याच्या जीवावरती तू इथं बसली त्या रामाला मारून आलोय. त्या रामाला शरबंधनामध्ये अडकवलंय. बघायचंय का? दाखवतो चल. रावण बोलू लागला त्रिजटवृद्ध राक्षसी साक्षेपे पाचरुणी तिची रावण सांगेती अति उल्हासी गरजोनी. आणि त्रिजटा वृद्ध राक्षसी आहे. रावणाची बहीण आहे पण सीतेचा सहवास होता. त्यामुळं सीतेचा भजनाचा परिणाम त्रिजटीवरती पडलेला होता. त्याच्यामुळं त्रिजटा अतिशय संज्ञान होती. राजा रावणाने सांगितलं विमान घेतलं. त्रिजटेनं सीतेला विमानामध्ये बसवलं आणि रणांगण रावण त्रिजटेला काय सांगतो ऐका.
इंद्रजित आले करुणी रणराणी मारी राम लक्ष्मण आईशे सीतेची सांगुरी आपण करवी दर्शन दोहींचे. रावण त्रिजटेला बोलू लागलेला आहे, तिला जवळ बोलवलं आणि त्रिजटेला सांगितलं सीतेला घे विमानामध्ये घाल. आणि इंद्रजितानं कसं कसं रण केलेलं आहे, त्या इंद्रजितानं राम लक्ष्मणाला कसं कसं मारलेलं आहे ते उल्हासानं सांग आणि तिला दाखवायला घेऊन जा. रावण सांगू लागला सीता पुष्पकी वाहुनी जाण ती सीता कवी रणांगण जे ते पाडिले राम लक्ष्मण बिंदून बाल शरबंदी. आणि सांगू लागला राजा रावण त्रिजटेला सीतेला विमानामध्ये बसव. आपलं पुष्पक विमान आहे ते बी कुबेराकडून आणलेलं होतं हे रावण. त्या विमानामध्ये बसव सीतेला आणि सगळं रणांगण जिथं राम लक्ष्मण पडलेले आहेत तिथं विमान घेऊन जा आणि विमानामधून राम लक्ष्मणाचा चेहरा त्या सीतेला दाखव. रावण सांगू लागला श्रीराम बळे तत्वता मग दृष्टी नानी सीता त्या मारिले रघुनाथा सहित भ्राता सौमित्र. आणि सांगू लागला राजा रावण त्या रामाच्या जीवावर मला सीता किंमत देत नाही, मला सीता मानितच नाही, मग त्या रामालाच मारलंय हे सीतेला प्रत्यक्षात दाखव. आता मी किती जरी सांगितलं तरी खरं वाटणार आहे का? प्रत्यक्षात डोळ्यानं दाखवून आण. रावण सांगू लागला राणी मारिले रघुकुळ टिळका तिचे सांडून समूळ शंका उलाचे वरील अंकनाथा सकळ सुका पावसी. आणि रावण सांगू लागला सीते रामचंद्राला निश्चितच मारलेला आहे, त्याच्यामुळे आता सगळी शंका रामाच्या बाबतीतली शंका मनामधली काढून टाक आणि मला माझ्या बरोबर आनंदानं मला वरून घे, लग्न कर. रावण बोलू लागला सीता वावरी वाणी ती जटली आली घेऊनी तव रावण लंका भुवनी गुडिया उभावनी हरी खेजे. लगेच रावणाच्या सांगण्यावरून सीतेला घेतलं, त्रिजटेनं विमानामध्ये घातलं आणि रणांगण दाखवण्यासाठी घेऊन चालले. इंद्रजित आले वंदोनी बानरणी पाडिले राम लक्ष्मण बेरित्री हाकिल्या निशाल गडगर्जन लंकेची. विमान निघालं जात असताना विमानामध्ये बसवलं, सीता लंकेतला उल्हास पाहू लागल्या. इंद्रजितानं शरबंधनामध्ये राम लक्ष्मणाला मारलं, त्याच्यामुळे प्रत्येक लंकेतल्या प्रत्येक घरामध्ये आनंद उत्साह होता. वाद्य निशाणे ढोल वाजवू लागले. राम मारिला निशाचरी अनुवादती नर नारी वानराच्या मारिल्या हारी बहुबालग्री बिंदोरी. आणि विचार करू लागली सीता माता बोलतायत किंवा लंकेमधली जी प्रत्येक जण होते स्त्रिया बाळ सगळे असणारी राक्षस बोलू लागले की इंद्रजितानं शरबंधनामध्ये राम लक्ष्मण मारलं असं लंकेमध्ये सुरू झालं. वानराचे निवासस्थान देखील चालता विमान रणी पाडिले राम लक्ष्मण रणांगण देखील. इकडं त्रिजटेनं सीतेला विमानामध्ये घेतलेला विमान आकाशवनामधून अशोकवनामधून निघालं. जात असताना रणांगणामध्ये जिथं जिथं वानरा पडलेली होती ती असणारी वानर सीतेनं डोळ्यानं पाहिलं, सगळं रणांगण पाहिलं आणि रामचंद्र लक्ष्मणाची मूर्ती पाहू लागल्या. श्रीराम आणि सौमित्र पाडिले क्षितितळी महावीर बाणी दिले गात्रे गात्र प्रवाहे रुधिर सर्वांगी. सीतेनं विमानामधून पाहिलं, रामचंद्र आणि लक्ष्मणाकडे पाहिलं. प्रत्येक शरीरामध्ये अवयवामध्ये बाण घुसलेले, जिथं जिथं बाण लागलेला आहे तिथून तिथून रक्ताचा प्रवाह रामचंद्राच्या शरीरामधून वाहतोय अशी अवस्था सीता पाहू लागल्या. कोणी श्रीराम दर्शन सीता हरिकली संपूर्ण धन्य धन्य रावण चढाला श्रीराम निदाल देखील. आणि रामचंद्राचा मुखचंद्र पाहिला सीतेनं. सीतेला खूप आनंद वाटला. एवढ्या दिवसातून का होईना पण रामचंद्राचं ही सत्य स्वरूप आहे, रामचंद्राचा मुखचंद्र आहे. ही रावण छळन करू द्या पण त्या छळनामधून आज राम बघायला भेटला. रामचंद्राचं साक्षात स्वरूपाचं दर्शन झालं म्हणून सीतेला आनंद वाटला. रावणाचा कृतोपकार हा माझा जिगला थोर सोय बेने विलासी रामचंद्र दसा
सीतामाता विचार करतायत रावणाचा उपकार आहे माझ्यावरती, त्या असणाऱ्या रावणानं मला इथं आणलं आणि रामचंद्राच्या स्वरूपाचं दर्शन करून दिलं, ही रावणाचा उपकार आहे. रावणानं जे छळन केलेलं आहे त्या छळनाचा उपकार माझ्यावरती आहे. आज राम बघायला भेटला. सीता बोलतात विमानी होना आपण हरीचे गाली लोटांगणा देखता श्रीराम लक्ष्मण सुख संपूर्ण सीतेची. आणि विमानामध्ये बसले सीतामाता रामचंद्राची मूर्ती पाहिली आणि विमानामधून लोटांगण घातलं रामाला. रामचंद्राची मूर्तीला पाहिलं आणि सीतामातेला आनंद वाटला. ते कोणी श्रीराम अवस्था अवघे विद्यमानी सीता राक्षमाते तत्वता मृत्यू रघुनाथा असे ना. रामचंद्राची अवस्था पाहिली आणि सीता सगळं खोटं मानू लागल्या. शरबंधनामध्ये अडकलेले पडलेले सगळं खोटं. राक्षस माव आहे, हे राक्षसाची माया आहे, पण रामचंद्राला काहीच होत नाही. सीतेला माहिती होत. ऐकता राम नाम गजर मृत्यू पळयाती सर्वरा नाय राम नाम समोर श्रीरामचंद्र न मरावे. सीता विचार करू लागल्या, रामचंद्राचं नाव ऐकलं तरी मृत्यू पळून जातोय. मृत्यू रामचंद्राच्या नावाच्या जवळ येत नाही. मग त्या रामचंद्राला मरण कसं मारील? सीता माता बोलतात राम काळाचा आकळीता त्याची नाही मरण अवस्था रणी मारिले रघुनाथा मित्य वार्ता माईक. सीता माता बोलतायत रामचंद्र काळाला सुद्धा आकळत नाही, काळाला सुद्धा दंड करतील, काळाला सुद्धा पायावर लोळवण्याची ताकद रामामध्ये आहे. मग हे जी शरबंधनामध्ये पडलेली आहेत सगळं खोटं आहे. सीता माता मनाला बोलतात श्रीराम शस्त्राची निज शक्ती श्रीराम गतीची निज गती श्रीराम जगतमाता त्रिजगती शस्त्र संपाताशी अलिप्त. सीता माता स्वतःच्या मनाला विचारतायत रामचंद्र गतीची गती आहे, सगळ्याची ताकद रामचंद्र आहे. शस्त्रामध्ये बाणामध्ये जे बळ आहे ती बळ शस्त्राचं नाही तर ती बळ रामाचं आहे. रामचंद्रामुळं त्या शस्त्राला किंमत आहे, त्या शस्त्राला तिखटपणा आहे. असा राम आहे जो सगळ्यांचाच प्राण आहे, त्याला कसं मरण येईल? सीता माता बोलतात शस्त्र छेदिता कशासी वस्त्रे व्रत जाती आपैची तैशीची गती श्रीरामाची शस्त्रघाताची अलिप्त. सीता विचार करतायत आकाश आहे, आपण खालनं दगड मारला आकाशामध्ये जातोय का? महागारीवर आपल्याला लागतंय पण आकाशापर्यंत जात नाही. शस्त्रे किती जरी आकाशामध्ये मारली महागारी येऊन त्यालाच मारतायत पण आकाशाला शस्त्र खुपत नाहीत, लागत नाही. तसं रामचंद्राला शस्त्र लागत नाही. तर सीता बोलतात श्रीराम निजांगे आपण सकळ शस्त्रांचे तिकटपण त्यांच्या अंगी रूपले बाण व्रतविंदन माईक. आणि सीता बोलतायत रामचंद्राला बाण लागला सगळं खोटं आहे, व्यर्थ आहे. जसं आकाशाला शस्त्र लागत नाही तसं रामचंद्राला जन्म आणि मृत्यूच नाही. रामचंद्र अविनाशी आहेत असं सीता बोलतात. श्रीरामाच्या स्वस्वरूपाची ठाव नाही जन्म मृत्यूची त्या मारले श्रीरामाची व्रत राक्षसी अनुवाद. आणि सीता विचार करतायत सगळं खोटं आहे, राक्षसांचं बोलणं आहे, फक्त बडबड आहे. अहो जो जन्म मरणाचा ठाव रामापाशी नाहीच, जन्म मरणाच्या पलीकड राम आहे, ते त्याला अलिप्त नाही, त्याच्या वेगळे आहेत. मग कसा मरेल? राक्षस विनाकारण बडबड करतात. सीता बोलू लागल्या निज निश्चय तत्वता मरण नाही श्री रघुनाथा येणे निश्चय असता सीता न बाधवेता अनुमात्र. सीतेला निश्चय होता, माहिती होता रामाला मरण नाही. कोणी बी सांगू द्या राम मेला, सत्य मानित नाही, कारण मरणच नाही. ज्याला मरणच नाही तो मरल कसा? सीतेनं मनाच्या ठिकाणी पक्क केला. त्यामुळं रामाच्या वियोगाची व्यथा किंवा मरणाची व्यथा सीतेला तिळा एवढी सुद्धा नाही. श्रीराम शिव सीता शक्ती येरांच्या जाणती घरे तेही लोक रक्षणार्थी
असे विलपती ते ऐका. ही तिघजण एकमेकाचं अंतर जाणतायत. कोण कोण? श्रीराम, सीता, शिव शक्ती. श्रीरामचंद्र, सीता आणि महादेवजी तिघांचं एकमेकाचे अंतर जाणतात. त्यामुळे ही तिघ आहेत, रामचंद्र आहेत, महादेव आहेत आणि सीता आहेत. एकमेकाचं अंतर ओळखून सीता दुःख करतात. ऐका, माझ्या सर्वांगी शुभ लक्षण माझला यावे वैद्य वेपन घरी मारिल्या रघुनंदन अवलक्षण लक्षणे. सीता माता विचार करू लागल्या, जर राम खरंच मेले असते तर माझ्या अंगावरती सगळी शुभ लक्षण आहेत. मला वैधव्य नाही. वैधव्य म्हणजे विधवा. मी विधवा नाही, मला वैधव्यपणा नाही, कारण रामचंद्र सुखी स्वस्त आहेत असं सीता बोलतात. हाती पद्म पायी पद्म टाळा पुस्तकी सौभाग्य पद्म रणी मारिल्या श्रीराम पद्मे अपद्म मज माझी. सीता बोलतायत, माझ्या हातामध्ये पद्म आहे, पायामध्ये पद्म आहे, सगळ्या अंगाला पद्म आहे. पद्म म्हणजे लक्ष्मी. आपल्या सुद्धा हातामध्ये पद्म असतं महाराज, म्हणून दिवा हातानं विजवायचा नाही. दिव्याजवळ हात गेला की पद्म जळून जातं. लक्ष्मी संपत्ती हातातले. म्हणून माझ्या हातामध्ये पद्म आहे, पायामध्ये पद्म आहे, मीच लक्ष्मी आहे. मग कसा रामचंद्र मरेल असं सीता बोलतात. निज लक्षणे सीता सती स्वयासे अनुवादती हाती दुखे विलपती श्री रघुपती वियोगे. सीतेला सुद्धा माहिती आहे रामाला काहीच झालेलं नाहीये, पण लौकिक अर्थ लोकांसाठी सीतामाता शोक करतायत. अतिशय दुःखानं रडू लागल्या. रामचंद्राच्या वियोगामध्ये दुःख करतात. ऐका, सौभाग्यवती तू संपूर्ण विशिष्टांचे आशीर्वचन मिथ्या झाले त्याचे ज्ञान श्री रघुनंदन निमाल्या. सीता माता बोलतायत, मला वशिष्ठांचा आशीर्वाद आहे आणि वशिष्ठ एवढे सामर्थ्यवान आहे, सूर्याच्या जागेवर आपल्या काठीला लावतील एवढी सामर्थ्य असणाऱ्या वशिष्ठ महाराजांकडे आहे. सगळ्या सूर्यवंशाचे ती कुलगुरु आहे आणि अशा असणारी वशिष्ठ त्यांचा मला आशीर्वाद आहे. सदा सौभाग्यवती भव अशा प्रकारचा आशीर्वाद असताना सुद्धा जर रामचंद्र मेले तर त्या वशिष्ठाचं ज्ञान खोट होईल असं सीता बोलतात. मदसी श्रीरामाचं अभिषिंचन ऐशा गतीचे वचन त्यांचे निमित्त झाले ज्ञान रघुनंदन निमाल्या. सीता बोलतायत, अगस्ती महाराज आहेत, अगस्तींचा आशीर्वाद आहे. अरण्यकांडाच्या 5व्या अध्यायामध्ये रामचंद्र अगस्तीच्या आश्रमामध्ये राम लक्ष्मण सीता आले होते. त्यावेळेस अगस्ती ऋषींनी आशीर्वाद दिला होता, सीता आणि रामचंद्राचा राज्याभिषेक होईल, अयोध्येचं राज्य रामचंद्राला प्राप्त होईल. पण जर इथं रामचंद्र मेले तर त्यांचा आशीर्वाद खोटा होईल, त्यांचं ज्ञान खोट होईल. सीता बोलतात, अनुसय प्रतिव्रत पुन्हा निज सौभाग्य अर्पी आपण तिच्या उडाले शिदीपण रघुनंदन निमाल्या. अनुसयेनं सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे. अनुसया पतिव्रता, पूर्ण पतिव्रता आहे, कारण तिने देवाला बाळ करायचं सामर्थ्य फक्त अनुसयेमध्ये आहे. त्याच्यामुळे ती अनुसया पूर्ण पतिव्रता आहे आणि तिनेही मला अनुसयेचं सौभाग्य जे आहे सौभाग्य अर्पण केलेलं आहे. आणि जर रामचंद्र मेले असतील तर त्या अनुसयाच्या पतिव्रतेचं सुद्धा पुण्य संपेल असं सीता बोलतात. अरुंधती श्रेष्ठ नारी तिने मदती दिली गळसरी श्रीराम निमल्यावरी तिची तोरी अतिमिथ्या. अरुंधती श्रेष्ठ नारी आहे, जगतामध्ये पतिव्रता अरुंधती आहे. तिने मला गळसरी दिलेली आहे आणि रामचंद्र जर मेले असतील तर त्या अनुसयाचं अरुंधतीचं सुद्धा सामर्थ्य खोट होईल, तिची थोडी मिथ्या होईल असं सीता बोलतात. विश्वामित्र वरद परमानित्य सीता सौभाग्य संभ्रम त्याची मिथ्या वचन धर्म रणी श्रीराम निमाल्या. विश्वामित्रानं सुद्धा सांगितलेलं आहे सीता नित्य पतिव्रता आहे, कधी कधी नाही, नित्य सदोदित पतिव्रता आहे. आणि असं असणारा आशीर्वाद त्या ठिकाणी असणाऱ्या विश्वामित्राचा आहे. आणि जर इतर राम मेले तर विश्वामित्राचं सुद्धा वरदान खोट होईल. सीता बोलतात, हार महालक्ष्मी मन दीर्घ त्वरे करी रुदन दिव्यास्त्रात संपूर्ण सर्वांगी बाल वेदले कैसे. सीता रडू लागल्या, विमानामध्ये मोठमोठ्यानं आरडू लागल्या, राम
लक्ष्मण हाका मारू लागल्या आणि सीता बोलताय भयंकर दिव्य अस्त्र जवळ असताना ही शरबंधनाचे बाण कसे लागले, अंगाला कसे खरतडले. सीता बोलतात सर्वांगे कडतोरुनी बाण क्षिती लोळती राम लक्ष्मण सीतांद्रगे करुणीरुदन काय आपण अनुवादे. काय सीता माता बोलू लागल्या, मोठमोठ्या विमानामध्ये रडू लागल्या. सर्व अंगाला बाण खरतडलेले, सगळ्या अंगाला बाण लागलेले, तिथून रक्ताचा प्रवाह वाहतोय. अवस्था पाहिली आणि दुःख करू लागल्या. मला राम लक्ष्मण निशंक मज गांजिले रावण मी आताची साडीने प्राण कास संपूर्ण घातली. सीतेने विचार केला आता राम लक्ष्मण मेले, निश्चितच मेले. आता राजा रावण काय मला सुखात ठेवील का हो? अहो रामचंद्र असताना त्रास देत होता, आता जर रामचंद्रच राहिले नाहीत मग रावण किती गांजील, किती त्रास देईल. मग त्या रावणाचा त्रास सहन करण्यापेक्षा इथं रामाच्या समोर मेलेलं बरं. म्हणून कमरेला साडी खवली आणि विमानामधून उडी टाकायला सीता तयार झाल्या. व्रजासन धर्मलित करुणी नयन सबायसी रामे चिंतून त्या जावया प्राण उदित. सीता मातेनं जीव देण्यासाठी सुरुवात केली, जगायचंच नाही. अर्धे डोळे झाकले, अर्धे उघडले आणि विमानाच्या दरवाजापाशी आल्या आणि आता विमानामध्ये उडी टाकून जीव द्यायचा म्हणून सीता तयार झाल्या. तवत्री जगमले सीतेशी तू काय जाशील परम पिशी स्वस्त असता श्रीरामाची तू का त्याची निज प्राण. तेवढ्या वेळामध्ये त्रिजटेने धरलं सीतेला, सांगितलं सीते वेळी आहेस का? म्हणले काय झालंय तुला? अरे रामचंद्र जगाचा प्राण आहे, तो मरणार नाहीये, असं का तू करायली? त्रिजटा बोलतात ऐकोली सीतेचे रुदन दे कोली प्राणांत निर्वाण त्रिजिटा बोले आपण सीते सावधान अवधारी. सीतेचं निर्वाण पाहिलं आणि सीता प्राण देण्यासाठी तयार झालेल्या पाहिल्या बरोबर त्रिजटेनं बोलायला सुरुवात केली. काय बोलतात? राहिली मला राम लक्ष्मण हे माझे सत्य भाषण शेरबंदी सावधान दोघे जण निज बोधे. आणि त्रिजटा सांगू लागली सीते राम लक्ष्मण मेलेलीच नाहीत, माझं सत्य भाषण आहे. शरबंधनामध्ये अडकलेत पण त्यांना काहीच झालं नाहीये. त्रिजटा बोलते असती त्या फाशी केवी सापडती शरबंधाची त्या सबुळ कारणाची ऐक तुझं फाशी सांगेन. त्रिजटा सांगू लागली सीते लक्ष देऊन ऐक, अशा प्रकारची अस्त्र राम लक्ष्मणापाशी आहेत. मग एवढी शस्त्रास्त्र असताना सुद्धा ती शरबंधनामध्ये कशी अडकतील? पण का अडकले त्याचं कारण सांगते ऐक. इंद्रजित करुणी विचार प्रसन्न करुणी श्री शंकर शिववर्धाचे स्पर्श सर्पशर आणि वार मागितले. त्रिजटा सांगू लागली ते इंद्रजित कपटी आहे आणि तो इंद्रजित अभिचार केला, अभिचाराचा यज्ञ केला आणि महादेवाला प्रसन्न केलं. महादेवाकडे गेला आणि महादेव कसे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती गेले महादेवाकडं आणि सर्पबाण मागितले, महादेवानं दिले असं त्रिजटा सांगते. शिववरद सम्यक जातो श्रीराम मुख तो तुझ्या शेतीला मस्तक अंधारी लागे अर्थ केशरबंध. आणि त्रिजटा सांगू लागली ज्या वेळेस बाण मागायला इंद्रजित गेला होता त्याच वेळेस महादेवाने सांगितलं होतं बाबा हो जर रामाच्या समोर आला तर रामचंद्र तुझं मस्तक उडवून मारून टाकील. म्हणून अंधारामधून बाण सोडले, अदृश्य गतीनं बाण सोडले आणि रामचंद्र लक्ष्मणाला अडकवलंय. त्रिजटा सांगते माझ्यावर बाण आपण शरबंदी पडती दोघे जण तू समुख गेली झालं घेतील प्राण निमेषात. महादेवाचं वाक्य आहे माझ्या वरदानाला रामचंद्र मान देतील, तुला रामचंद्र काडीची सुद्धा किंमत देत नाही. तू जर रामाच्या पुढे गेला तर रामचंद्र मारून टाकतील, पण माझे बाण आहेत म्हणून रामचंद्र माझ्या वरदानासाठी शरबंधनामध्ये अडकतील. तू जर समोर गेला तर तुला मारतील असं महादेवाने इंद्रजिताला सांगितलं होतं. शरबंदी राम सौमित्र सावधान शर समुख आल्या निशाचर छेदित शिर निमेषार्थ. रामचंद्र निधडे आहेत, लक्ष्मण शूर आहे. ते असणाऱ्या शरबंधनामध्ये आतर्क्य गतीने इंद्रजितानं अडकवलंय
गुप्त गतीनं अडकवलंय, अदृश्य गतीनं बाण सोडले, अंधाराच्या मदतीनं बाण सोडले. जर समोर आला असता तर इंद्रजित मेला असता. त्रिजटा सांगते वरदा बेन कदा समुख नये रावण इंद्रजित सोय आपण राक्षस गाला येते. आणि असं महादेवाचं वरदान आहे. शरबंधनामध्ये रामचंद्र असताना त्यांच्या पुढे जायची हिंमत रावणाची नाही, राक्षसाची नाही, इंद्रजिताची नाही. आणि जर समोर आले तर रामचंद्र त्यांचा घात करतील. म्हणून असं वरदान असल्यामुळं कुणीही रामचंद्राच्या समोर येत नाहीये. त्रिजटा सांगते सप्तप्रहर झाल्या पाठी सुटती शरबंधाच्या गाठी दोघे उठती कडकडाटी राम जगजेठी अनिवार्य. आणि सकाळी सकाळी ही पूर्ण 24 तासात 8 प्रहर असतात. ते 8 मधले 7 प्रहर संपल्यानंतर ना रामचंद्र आणि लक्ष्मण ही शरबंधनाच्या संकटामधून मुक्त होतील. आणि मोकळे झाल्यानंतर ना पुन्हा राम जग जेठी अनिवार्य. पुन्हा राम राक्षसांना ऐकत नाही तर असं त्रिजटा सांगते. आणि काय गुह्य गोष्टी गरुडील श्रीराम शर शर्प पळती उठा उठी दोघ जगजेठी निर्मुक्त. आणि त्रिजटा सांगते अजून एक गुह्य आहे. गरुड रामचंद्राच्या भेटीला येणार आहे, रामचंद्राच्या दर्शनाला येणार आहे. आणि जर गरुड आल्यानंतर ना साप राहतील का? गरुडाचं आणि सापाचं वैर आहे. गरुड आल्याबरोबर साप निघून जातील आणि रामचंद्र लक्ष्मण निर्मुक्त होतील असं त्रिजटा सांगू लागले. सत्या नावाचे माझे वदन पुरी मिठाई नाही गाण पुढे न बोल्या सत्य वचन सत्य भाषण हे माझे. त्रिजटा सांगू लागले मी आजपर्यंत कधीच खोटं बोललं नाही म्हणून माझ्या तोंडाला विटाळ नाहीये. मी कधीच असत्य बोलले नाही आणि पुढे सुद्धा माझ्या मुखाला माझ्या तोंडाला कधीही विटाळ नाही. ते माझं तोंड पुढे सुद्धा कधी खोटं बोलणार नाही आणि पाठीमागं सुद्धा कधी खोटं बोललेले नाही. म्हणून माझं वचन त्रिकालबाधित सत्य आहे. त्रिजटा सांगते सीता सतीचे संगती त्रिजटेची नाना स्फूर्ती दृष्टी गेली रघुपती विद्यान स्थिती ठसावे. आणि एवढं ज्ञान त्रिजटेला कुठून आलं तर सीतेची संगत होती आणि सीतेच्या संगतीमध्ये असल्यामुळं एवढी ज्ञान त्रिजटेला प्राप्त झालेलं होतं. नाथ महाराज सांगतात आणि प्रत्यक्ष दृष्टांत विद्वास स्पर्श विमान पतित ते वगडे येत तू सौभाग्यवती श्रीरामे. त्रिजटेने दुसरा पुरावा दिला. म्हणले सीते आई हे विमान आहे आणि हे पुष्पक विमान असं आहे. ह्याच्यामध्ये जर विधवा स्त्री बसली तर विमान उडत नाही, विमान ढासळतं खाली, विमान उड्डाण करत नाही. विधवा स्त्री बसल्यानंतर ना ज्या आरती हे विमान आकाशामध्ये आहे त्या आरती रामचंद्र सुरक्षित आहेत असं त्रिजटा बोलते. निर्मला रघुनाथ तरी हे विमान होते पतित तू सौभाग्य भाग्यवंत स्वस्त रघुनाथ चिरबंदी. त्रिजटा सांगू लागले हा दृष्टांत प्रत्यक्ष आहे. मला माहिती आहे विमानाची ख्याती. जर रामचंद्र मेले असते तर तू विधवा झाली असती आणि विधवा स्त्री जर बसली तर विमान पतित होतं, विमान खाली ढासळतं. ज्या आरती विमान आकाशामध्ये आहे त्या आरती रामचंद्र सुरक्षित आहे. त्रिजटा सांगते ज्याची स्वभावे विमान प्राप्त तो तर लोक्य होई समर्थ ते विमान देत लंकनाथ तू सौभाग्यवंत भाग्याची. आणि त्रिजटा सांगू लागले हे पुष्पक विमान आहे, कोणालाही भेटत नाही. ज्याला भेटल तो भाग्यवान आहे. आणि रावणाने स्वतःहून विमान तुझ्यासाठीच दिलेलं आहे, तुला बसण्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे तू भाग्यवान आहे, सौभाग्यवती आहे. त्रिजटा सांगते प्राप्त होय विमान या भाग्यात निज महिमान येते गणू शक्य कोण तो सौभाग्यपूर्ण श्रीरामे. अरे हे विमान कुणालाच प्राप्त होत नाही आणि ज्याला मिळाल तो भाग्यवान आहे. त्याच्यामुळं तू भाग्यवान आहे पण रामामुळे आहे. रामचंद्रामुळे तुम्ही पूर्ण भाग्याचे आहोत, सौभाग्यवती आहे असं त्रिजटा सांगते. शेर पंजारी श्रीराम स्वस्त सत्य मारून वचनार्थ सोग सैन्य दुखार्थ साडी समर्थ जानकी. आणि शरबंधनामध्ये रामचंद्र सुखी आहेत, स्वस्त आहेत, त्यांना काहीच झालेलं नाहीये असं मनामध्ये पक्क ठराव आणि शांत राहा, दुःख करू नको. त्रिजटा सांगते संरक्षणाची अनुरती त्रिजटेची सीता संगती तेने पावनी ज्ञानस्फूर्ती धन्य संगती संतांची. संतांची संगत धन्य असती महाराज.
6 महिने सीतेनं भजन केलं, फक्त 2 जणी सुधरवल्या. सीतेच्या भजनाने फक्त 2 जणीवरती परिणाम झाला. विभीषण जे आधीपासूनच भजन करत होते, सीता यायच्या आधीपासून, पण सीतेच्या संगतीला लागल्यामुळं एक त्रिजटा आणि तिची असणारी मैत्रीण, तिचं नाव शर्मा होतं. त्रिजटीची सखी परमा, हरिके सांगू आली शर्मा, मरण नाही व प्लवंगमा, ऐक पराक्रमा त्याची अति असणारी शर्मा. 2 जण संगतीला लागल्यामुळं भजनाला लागल्या आणि त्या सीतेच्या संगतीमुळं एवढं ज्ञान त्या त्रिजटेला प्राप्त झालं. नाथ महाराज सांगतात, त्रिजट केवळ सत्वमूर्ती नाही असं त्याची अनुरती, तेरे पहिली सत सांगती ज्ञान स्थिती अनुवाद. त्रिजटा सत्वमूर्ती आहे. जसं विभीषण सत्ववान आहे तसं त्रिजटा सत्ववान आहे. कधीच खोटं बोललेलं नाही, अनु असत्य त्यांच्यापाशी नाही. म्हणून संत संगतीचं फळ त्रिजटेला प्राप्त झालं, म्हणून तिला एवढं ज्ञान प्राप्त झालं असं या ठिकाणी सांगतात. स्वस्त श्रीराम लक्ष्मण ऐकोली त्रिजटीचे वचन, सीता झाली सुप्रसन्न स्वानंदे पूर्ण अनुवाद. रामचंद्र स्वस्त आहेत, लक्ष्मण स्वस्त आहेत, सुखी आहेत. त्रिजटेच्या मुखामधून ऐकलं, सीतेला आनंद वाटला. जे अनुवादिली साजनी तथासु तुझी वाणी, आईशी सीता अनुवादोनी श्रीम राम दर्शनी सादर. आणि त्यावेळेस सीतेनं ऐकलं, सीतेला आनंद वाटला. सीतेने सांगितलं, जसं जसं तू बोललेला आहे तसंच व्हावं, तुझ्या वाणीला सत्यपणा यावा, म्हणून त्या असणाऱ्या शरबंधनामध्ये राम लक्ष्मणाच्या दर्शनाचा प्रयत्न सीता करतात. कविता विमान श्रीरामाचे दूर दर्शन, सीता पाहे सावधान प्रत्यंगी मला निरसुनी. आणि मग ज्या वेळेस विमान महागारी फिरलं, अशोक वनामध्ये लंकेच्या दिशेनं विमान निघालं, त्यावेळेस जाता जाता रामचंद्राच्या शरीर असणाऱ्या स्वरूपाचं दर्शन सीता घेऊ लागल्या. ठाल मान गुण लक्षण सबाय श्रीराम लक्ष्मण, सीताली रकी आपला सावधान पतिरूपी. आणि रामचंद्राचं स्वरूप ठाण मान गुण लावण्य लक्षण सगळं सीतामाता अनुलक्षणेनं अत्यंत बारीक दृष्टीनं अर्धोन्मलित करून डोळे अर्धे उघडे ठेवून झाकून असणाऱ्या रामचंद्राचं स्वरूपाचं दर्शन सीता घेतात. सबाय श्रीराम मूर्छ पत्रांतरी सोये सावधान, बाह्य धर्मोनीत नयन देखना पूर्ण सर्वांगे. रामचंद्र बाहेरून मूर्छित दिसतायत पण आतमध्ये सावध आहे. सीता मातेने पाहिलं, बाहेरून जरी बंधनामध्ये असतील, बाण लागलेले असतील, तरी आतमध्ये त्या ठिकाणी मूळ स्वरूपाच्या ठिकाणी सावध आहेत. सीता बोलतात, बाह्य श्रीराम शिरबंधन अंतरी बंध मोक्ष विहीन, बाह्य रुद्रो दीक्षण मलक्लीन अंतरी निर्मळ निर्गुणत्वे. आणि बाहेरून रामचंद्र जर बघितले तर शरबंधनामध्ये अडकलेले आहेत, पण आतमध्ये सावध आहेत. आतमध्ये कुठलंही बंधन रामाला नाही. बाहेरून जर पाहिलं गेलं तर जागोजागी बाण लागलेले आहेत. जिथं जिथं बाण लागलंय तिथून तिथून रक्ताचा प्रवाह वाहतोय, पण अंतःकरणामध्ये कसलाही मळ रामचंद्राला नाही. बाह्य विकळता रघुपती अंतरी सावधान सर्वाभूती, बाह्य पळवादी दीक्षिती गुणती ती विश्रांती. बाहेरून पाहिलं गेलं तर विकळताय, अंगामध्ये विकळताय, क्षीणता आलेली आहे, पण अंतःकरणामध्ये पाहिलं गेलं तर सदोदित सावधान आहे. सगळ्या ठिकाणी अंतःकरणापासून भगवंत सावध आहेत असं सांगतात. लक्षिता श्रीराम ठाण मान वेद शास्त्र पळे मौन, माझी हरपे गान त्याच्याही महिमाला कोण वर्णी. आणि असा असणारा रामचंद्र आहे. त्या रामचंद्राचं गुणाचं वर्णन किंवा त्याच्या स्वरूपाचं वर्णन करायचं म्हटलं तर वेद शास्त्री श्रुती पुराण थकले. मग काय आपण ते असणाऱ्या स्वरूपाचा अंत लागणार आहे. दर्शन घेतलं, निघाल्या. आईचे दे कोणी रघुनाथा आपणाची विसरे सीता, सहबाय कोंदली स्वरूपता कपी परमार्था दे कोणी. आणि त्यावेळेस पाहिलं सीतेनं रामचंद्राचं स्वरूप पाहिलं, जसं पाहिलं तेच डोळ्यामध्ये साठवलं, सर्वांगाच्या ठिकाणी तेच स्वरूप ध्यानामध्ये आणलं असं सांगतात. खेळू जात सोये रावण खेळली श्रीराम सुप्रसन्न, दे कोरिली आत्मदर्शन सुख संपन्न मज केले. आणि सीता माता स्वतःला धन्यता देऊ लागले. राजा रावणानं छळन केलं,
पण त्या छळनामधून सुद्धा रामचंद्राचं सत्य स्वरूपाचं दर्शन झालं, आनंद वाटला. रावण बोलवले कपटी गेले श्रीरामाचे करुणी भेटी निवविले सुख संतुष्टी उपकार कोटी मदत्याचा. सीता बोलतात रावणाला कपटी म्हणता येत नाहीये. त्यानं जरी त्याच्या परीने छळन केलं असलं तरी सुद्धा त्या असणाऱ्या रावणाचा कोटी उपकार आज माझ्यावरती झाला. त्यानं मला रामचंद्राचं दर्शन प्रत्यक्षात घडवून दिलं, म्हणून रावणाचा उपकार आहे. सीता बोलतात स्वप्नी नायक श्रीराम गोष्टी तो प्रत्यक्ष दाविला दृष्टे. रावण म्हणून एक कपटी सुख संतुष्टी निवविले. सीता बोलतायत ज्या रामाची गोष्ट सुद्धा कधी ऐकायलाच भेटली नाही, स्वप्नामध्ये सुद्धा कधी रामाची कथा ऐकायला भेटली नाही, तो राम आज प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिला. त्यामुळे रावणाला कपटी म्हणता येत नाहीये. सीता बोलतात या परिदावली रणांगण भेटवली श्रीराम लक्ष्मण त्रिजटा पसरली आपण घेऊन विमाल सीतेची. अशा पद्धतीने पाहिलं. बदलली. पाहिल्यानंतर ना मग रामचंद्राचं दर्शन घेतलं. त्रिजटीनेही घेतलं, सीतेनेही घेतलं. विमान माघारी परतवलं. विमान घेऊन त्रिजटा लंकेकडे निघाल्या. शोक नाही सीतेच्या मनी या लागी पावली अशोक भरणी सुख संपन्नली बंधनी श्रीराम पत्नी सुखरूप. आणि सीतेच्या मनामध्ये दुःखच नाही, शोक नाही, म्हणून अशोक वनामध्ये ते स्थान सीतेला प्राप्त झालेलं आहे. आणि ते विमान परत अशोक वनाकडे निघालं. गोली लंका भुवन टाकोली आली अशोक वन ते केतुनी विमान ठेवी आपण सीतेची. आणि लंकेचं उल्लंघन केलं. सुवेळा पर्वतापासून विमान निघालं, लंकेचं उल्लंघन केलं, अशोक वनामध्ये विमान गेलं. सीतेला अशोक वनामध्ये ठेवलं, विमान जागच्या जागी ठेवलं. ऐका छेडल करिता रावण चली सीता सुप्रसन्न एका जनार्दना शरण रामायणाती रम्य. अशा पद्धतीने ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत छळन करण्याचा प्रयत्न केला रावणानं, पण त्या छळनामध्ये सुद्धा रामचंद्राचं दर्शन करून दिलं. म्हणून रामायण अतिशय गोड आहे असं नाथ महाराज सांगतात. श्रीराम करिता शिरबंधन राम शरबंधनी सुप्रसन्न एका जनार्दना शरण रामायणाती रम्य. ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतायत रामचंद्र जरी शरबंधनामध्ये अडकले तरी ते सावधान आहेत. उगा महादेवाच्या वचनाचं उल्लंघन होऊ द्यायचं नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला अडकवून घेतलं. अतिशय रामायणाची गोड. थोडं ऐका. रावले करिता ती बंधन श्रीराम सीता सुप्रसन्न एका जनार्दना शरण रामायणाती रम्य. आणि रामायण अतिशय रम्य आहे, मनाला रमवून टाकणारं रामायण आहे. सगळं भागसीन घालवणारं ते रामायण आहे. रावणानं छळन केलं, रामाला बंधनामध्ये टाकलं, तरी सुद्धा राम आणि सीता दोघही सुप्रसन्न आहेत, आनंदित आहेत. अशा प्रकारचं रामायण अतिशय गोड आहे. ऐका. श्रीराम सीता दर्शन देखता दोघे सुप्रसन्न एका जनार्दना शरण रामायणाती रम्य. असं असणाऱ्या रामायणाची कथा आहे. या अध्यायामध्ये रामचंद्राचं दर्शन सीतेला झालेलं आहे. रामचंद्राचं असणारं स्वरूपाचं दर्शन आज सीतेला झालं. लंकेत आणल्यापासून आज खरं प्रत्यक्ष स्वरूप पाठीमाग झालं ती माईक शिराचं होतं, पण आज रामचंद्राचं सत्य स्वरूपाचं दर्शन झालं. त्यामुळे सीतेला आनंद वाटला, रामाला आनंद आहे. अशा प्रकारची कथा ऐका. स्वाती श्री भावार्थ रामाने युद्ध कांडेक कारटी काय जानकी श्रीराम दर्शन नाम अध्याय. श्री